हॅलो, मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोकणातली फेमस अशी कोदाची पिठी, तीही आईंच्या हातची। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। कोदाची पिठी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण घेणार आहोत कोदाचं पीठ। पीठ घेतल्यावरती त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडं जास्तच पाणी घालायचं, कारण जेव्हा ती पिठी शिजते तेव्हा ती पिठी घट्ट होतेच। तर आता पाणी घालून बघा, आईने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्याच्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत। नंतर त्याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ। आता आपण पिठी फोडणीला देऊन घेऊया। तर त्याच्यामध्ये घातलं तेल आणि इथे मी बारीक कापून घेतलेला कांदा आहे आणि मिरची आहे बारीक करून घेतलेली। तर आपण बनवणार आहोत कोदाची मिरचीची पिठी। ही पिठी ॲक्च्युली कोकणामध्ये 2 प्रकारे बनते। एकतर आपण मिरची घालू शकतो, नाहीतर मसाला घालू शकतो, आपला कोकणी मसाला। पण मसाला घालताना आपण जसं इतर आमटीमध्ये घालतो जास्त मसाला, तसा पिठीमध्ये घालायची गरज नसते। पिठीमध्ये आपण थोडासाच मसाला घालायचा असतो। तर आता आईंनी हे कांदा आणि मिरची तेलामध्ये टाकले आहे। तर ह्याला आपण थोडंसं फ्राय झाल्यावरती याच्यामध्ये जे आपण मिक्स केलेलं पिठी आहे ती याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्याला व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत। आता आपण पाणी अगोदरच ॲड केलेलं बरोबर, त्याच्यामध्ये म्हणून मी एक्स्ट्रा पाणी घातलं नाही आहे आणि त्याला 10 ते 15 मिनटामध्ये ती पिठी होते। त्याच्यानंतर आपण भाजून घेणार आहोत सुकट। पिठी, भात आणि त्याच्यासोबत सुकट हे तर कोकणी माणसाची मेजवानीच आहे। तर हे सुकट आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया आणि हा बघा, आता सुकटचा मस्त असा घमघमाट सुटला आहे। आता माझे सुकट आहे ते दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून झाले आहेत। चला आता आपण सर्व करूया। आता राईस, त्याच्यानंतर आपण घेऊया पिठी आणि मग आपल्या आवडीचं ते म्हणजे सुकट। पिठी बघा मस्त अशी घट्ट झाली आहे। कोकणी माणसाचं हे साधं एकदम साधं असं हे फूड आहे। कोकणी माणूस तसाही साधा भोळाच असतो। तर बघा, आता इथे आपलं ताट रेडी आहे। कोकणची माणसं साधीभोळी म्हणतात ते उगाच नाही, त्यांचं राहणीमान, जेवण हे सगळं साधं असतं, तरीही ती माणसं खूप प्रेमळ असतात। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये।